नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. नमस्कार. आज आम्ही चाललोय कुठेतरी, ती माझी बायकोच मला सांगेल. आपण मॅच करतोय. येस. आज आणि माझं डोकं सकाळ सकाळ एवढं फिरवलं ना. काल रात्री मस्त आम्ही कपडे डिसाईड केले. आज सकाळी 15 मिनिटं माझे शॉर्ट्स कुठे इथे. अरे यार, माझे मी ब्लॅक शॉर्टचा एक प्रॉब्लेम झालाय. मी झुडिओ मधून एक ब्लॅक शॉर्ट घेतली, ती हरवली म्हणून मी परत जाऊन तशीच ब्लॅक शॉर्ट घेऊन आलो. त्यानंतर ती पण नाही सापडत आहे. पण जर तू रात्री डिसाईड केलंस की फुल पॅन्ट घालणार आहेस तर मग अरे आठवलं ना, आठवलं. तुला गोष्टी असं होत नाही का की आता डोक्यात बसलंय तर ते माझ्या डोक्यातच राहणार, असं होत नाही तुझ्यासोबत कधी? आम्हाला तेच झालं माझ्यासोबत. घातले मी काय घातलीये, फुल पॅन्ट घातली, पण माझी हाफ पॅन्ट गेली कुठे हा प्रश्न आहे. जनता जॉब चाहते माझ्या हाफ पॅन्टचा. हाफ पॅन्ट काल सगळे लोक इतके छान. अरे बाबा, प्रश्न बदललाय. तू दुसरीकडे चालले. लोकांचा आणि माझा प्रश्न बदलला आता. नाही, मी सांगते की जर सगळे लोक इतके छान कपडे घालतात तर तुला हाफ पॅन्ट घातलेली आहे फुल पॅन्ट. प्रश्न बदलला की गेली कुठे माझी शॉर्ट्स. मग हे आदल्या रात्री शोधायचं. ठीक आहे, पकड माझा हात. पकड माझा हात दुखतोय. 15 मिनिटं केला ना सपोर्ट. हे काय तर गाईज, आज आम्ही सकाळी असं निघायच्या आधी थोडं ह्याच्यामुळे असं होतं. डेलीचं आहे हे, नेहमीच आहे हे. तर गाईज, आज आम्ही जाणार आहोत पुण्याला. आणि पुण्याला मेन रिझन आहे की ह्याच्या साईडच्या फॅमिलीला मी भेटायला जातो आहोत. तर आय डोंट नो शूट करता येईल काय कसं होईल, पण आम्ही विचार केला होता एवढ्या डेज नंतर पुण्याला जातोच आहोत तर थोडं एक्सप्लोर पण करू. तर चला बघूया. पहिल्यांदा पुण्याला जाताना आम्ही ऑन टाइम निघालेलो आहे. म्हणजे 7ला निघायचं होतं तरी 7:20 झालेत. पण ठीक आहे, आम्ही लवकर येऊन की सॅटर्डेला सगळे लोणावळा आणि इथे सगळीकडे कर्जत वगैरे जातात. कर्जतचं नाही, लोणावळा आणि कर्जत जातात. म्हणून आम्ही पुण्याला जाताना लोणावळा नाही, पुण्याला जाताना त्या बाजूने लोक त्या रूटला जातात. तर तिकडे नेहमी ट्रॅफिक असतं त्या घाटवरती. एक्सप्रेस वे बोलत होती ना, ते रूट वर कर्जत पण नाही, त्या रूट वर माथेरान पण नाहीये. मी हेच सांगतोय. मी तेच बोलते की त्या रूट वरती जे पण हिल स्टेशन असतं तर तिकडे लोक जातात. तर त्याच्यामुळे तो अख्खा घाट आणि तो अख्खा रूट असं फुल असतो ट्रॅफिकने भरलेला. 2 तासाचं वगैरे तर ट्रॅफिक लागतं. म्हणून आम्ही विचार केला आज जरा लवकर जाऊया. बघू आज ट्रॅफिक मिळतं का. नाही मिळणार भाई. आम्ही पॉझिटिव्ह आहोत की ट्रॅफिक नाही मिळणार, आम्ही टायमात पोहोचणार आहे. आणि आमचा इकडनं प्लॅन आहे की सर्वात पहिले आम्ही जाऊ शनिवार वाडा. मी कधीच नाही बघितला शनिवार वाडा. मी नाही बघितलाय भाई. तुमचं काय? मी तर दगडूशेठला पण नाही गेलं. मी दगडूशेठ मी पण दगडूशेठ. काय मम्मी इकडे बाहेर कोणाशी बोलतेस? बाहेर बघते, बघितलं मी, पण आतून नाही बघितलं, बाहेरून बघितलं. तिकडे एक लाल किल्ला पण आहे. लाल महल. हा, ते पण लाल किल्ला आहे. बघ ना. ठीक आहे, चल चला मग आता बघतो कुठे काय ब्रेकफास्ट वगैरे करता येईल. तुला काय बोलायचंय? मला भूक लागली. हा, मेदूवडा मिळाला तर चांगलाच होईल. मला मॅकडॉनल्ड्स नाही खायचं. आता मी माइंड स्पेसला पोहोचलो आणि इकडे नेहमी एक नाहीये यार, मेदूवडावाला असतो जो अमेझिंग असतो भाई. तो नाहीये आता. ओ माय गॉड. एकदा आम्हाला एका फ्रेंडनी सांगितलेलं तो माइंड स्पेसला जायचा. तर आम्ही इकडे तेव्हा खाल्लेले इतके टेस्टी होते. बट त्याच्यानंतर आम्ही जेव्हा आलो तेव्हा एकदा पण तो नव्हता. कधीच नाही दिसत. स्टॉल असा आहे, गाडी पण असं दुकान नाही, एकदम असं म्हणजे आता बंद करून कल्टी मारू शकतो असं. खूप ठरवलं आम्ही स्टारबक्स जायचं, हे करायचं ते करायचं, पण शेवटी समोर आम्हाला इथे जसं आम्ही गाडी लावली ना तसं आम्हाला तो वडापावचा वास आला. आणि बोललो आम्ही चांगला असणार का नसणार भाई. एवढा राज दत्ता वडापाव. दत्ता. अरे चहा इकडचा चहा मस्त लागतो. मी इकडे रात्री पण यायचो ना, जेव्हा पुण्यावर नाही येतं ना तेव्हा इकडे चहा पितो. 1 नंबर लागतो. चहा पण पिऊ. इकडे मस्त दत्ता वडापाव पण आहे. दत्ता वडापाव पण खाऊ. तुला काय बोलायचंय? आय एम हॅपी की वडापाव मिळाला. येस. मला मॅगडी खाण्यापेक्षा त्याच्याऐवजी वडापाव बेटर आहे. आपलं एक वडापाव खाल्ला की कसं, आणि सुगंध एवढा येतो ना वडापावचा, कंट्रोल नाही झालं. हां, स्पायसी. हां, मजा आहे का भाई, मजा आहे का. आम्ही युजली इकडे थांबत नाही. आम्ही अलीकडचे जिथे पनवेल आहे ना, पनवेलच्या मॅगडीला थांबतो आम्ही. पनवेल का काय त्याचं नाव आहे मला माहीत नाही, पनवेलच्या इकडच्या. पण मग आम्ही यावेळेस बोललो की तिकडे गर्दी होते, मग त्यापेक्षा पुढे येऊन थांबू. मग आम्ही इथे थांबलो. आता आम्ही खाना वडापाव. याचं नाव आहे दत्ता वडापाव. हे वडापावच नाही, बाकी सगळं ठेवलंय. इकडे बटाटा भजी ठेवले, भाजीपाव घेतलाय, कोथिंबीर वडी घेतली आहे. अजून काय घेतलं? पॅटीस घेतलेत 2. एवढा तो वडापावचा खमंग वास बाहेरपर्यंत येतो आणि तो वडापाव हृदयाला हे झालं.
आणि इथे तुला सकाळी बटर चकली खायची होती ना, हे बघ बटर चकली आहे तिकडे, घ्यायची आहे तुला? आता नाही. नको. ओके, दुसऱ्यांची भजी बघा, लवकर बघा दुसऱ्यांची भजी. किती पाव बोललाय? 2. हे बघा किती काय काय घेतलंय भाई. आणि कोथिंबीर वडी मस्त आहे, मी खाऊन बघितली. क्वांटिटी कमी आहे पण भरपूर आहे. अरे पण ह्यांनी आता पॉईंट बरोबर सांगितलं आहे, 10-20 रुपयाचा प्लेट नाही आहे, 70 रुपयाची प्लेट आहे, म्हणजे कमी आहे, समजलं? 3 प्लेटच्या. व्हेरी गुड, व्हेरी नाईस पॉईंट, बरोबर बोलले. तसं बघून खूप वाटतं, पण आहे तसं हिशोबाने थोडा लेस, पण छान आहे, टेस्ट आवडली मला. तू खाल्लं? हा ना, आता बसलं. शनिवार वाड्याला आम्ही आलो, आम्ही फुल राऊंड मारला शनिवार वाड्याचा, कारण ते बोलले की आतमध्ये पार्किंग आहे, तर मग आता आम्ही आतमध्ये पार्क करतो. आणि खूप गर्दी आहे भाई. हा, चतुर, ज्याला बघून मला लास्ट टाइम थोडासा मिनी हे दिलेला, हेलिकॉप्टर. हा, लहानपणी हेलिकॉप्टर बोलायचे याला, चतुरला, कारण एका जागी रशी बांधून फिरवायची. आम्ही पण भिंगला पण फिरवायचो आम्ही. काय अत्याचार केलेत प्राण्यांवर. अत्याचार नाही, त्यांना खायला पण द्यायचो आम्ही. उडायचे चांगले, त्यांना काय आणि मग दोरा लावायचा बारीक. मला आधी माहितीच नव्हतं की बाहेर तिकीट घ्यावे लागते. बाहेर फक्त स्कॅन करायचं आणि पर पर्सन 20 रुपीज. 20 रुपीज आहे, मस्त आहे. आता आतमध्ये बघू काय काय. मी विदाऊट सनस्क्रीन आलेली, मला वाटलं पावसाचं वातावरण असेल, सन नसेल म्हणून मी लावलीच नाही. लहानपणापासून इथे राहिलंय आणि हा फर्स्ट टाइम शनिवार वाड्यामध्ये येतोय. हा, फर्स्ट टाइम येतोय, कारण ठीक आहे ना, असं काय नाही, एवढं तर चालतं. एक कधीतरी असं माणसाकडनं होतं की नाही जात येत दगडूशेठला जरी गेलायस का? हो मग, दगडूशेठला गेलोय मी, शनिवार वाड्याला नाही आलेलो कधी, आता आज ते पण झालं. हे बघा, कसं वाटतंय तुला? मला तर मजा येते बघायला असं सगळं, भारी वाटतं. फॅमिली ट्री दिली आहे इकडे, फॅमिली ट्री बाजीरावची, नाईस, छान आहे वातावरण. छान आहे, मला पण आवडलं इकडचं वातावरण. ऊन येते मध्ये मध्ये, म्हणजे मुंबई सारखी ह्युमिडिटी नाही. हां, ह्युमिडिटी नाही, पण ऊन आहे इथे, ऊन आहे, म्हणून आम्ही छत्री उघडून बसलोय. आम्ही दोघंच छत्री. एवढा गोरा झालोय, एवढा गोरा आहे मी, शिवानी जास्त गोरा, काळा थोडी व्हायचं. भाई काय खतरनाक चढण आहे. हा, माझा चष्मा पडला असता आता भाई, उलट वर बघता बघता माझा चष्मा पडणार होता. हे चल ना, हे बघा भाई केवढं स्टीप आहे पण आहे. हां, आणि एवढे मोठे मोठ्या पायऱ्या आहेत, हे बघा, बापरे. फोटोशूट चालू आहे, भावाचा फोटोशूट चालू आहे. आम्ही इकडे वरती आलो आहे, आत्ता मगाचपासून आम्ही इकडे खाली होतो आणि इथे आता आम्ही वर आलो आहे सगळे. तसं इथे आतमध्ये जास्त काय उरलं नाही आहे, आतमध्ये माझ्या, अरे बघा फोटो, आतमध्ये एवढं काय उरलं नाही आहे खास, पण एक सेकंड, हा मॅन्डेटरी आपलं लेन्स साफ करणे. लेन्स साफ करावं, अजून खराब झाली का माझं लिटर 3. हां, हे बघा ब्लॉगर बघा, अजून एक ब्लॉगर, घरातले ब्लॉगर बघा, हे बघा व्हिडिओ काढतायत पप्पा. नाईस, मस्त दिसतं ना, वरून एक नंबर दिसतंय बघ. हे बघा असं बाहेर येऊया, असं इंट्रो व्हिडिओ काढायला भारी वाटेल. छान आहे. आता इथून आहे ना, इथून चालायला, हे बघा हे जो एरिया आहे ना, इकडून चालत गेले की असा हा पूर्ण बॉर्डर, हा बॉर्डर, हे अख्खं बॉर्डर असं चालू शकतो आणि वरून बघू शकतो. हे काय पण इकडून चांगलं दिसतंय, सगळं दिसतं इकडनं. काय जाळलं असेल ना, विचार कर ना, एवढं सुंदर इकडे काहीतरी बांधकाम असेल जे आता नाही आहे. ठीक आहे, चला आता शनिवार वाडा आमचं बघून झालेलं आहे, आता काहीतरी खाऊया, कारण भूक लागली आम्हाला, खूप भूक लागली. तर इथे कुठेतरी आसपास जेवायला बघतो, शिवानी बघते, शिवानी आता सध्या फोटो काढण्यात बिझी आहे, त्याच्यानंतर कुठेतरी मस्त खाऊ. पण रूममध्ये जाणार आहे, खाण्यानंतर रूमवर जाणार, रूम टाइमपास करणार. हां, रूम पण आपली, अरे हां, तुम्हाला आमची रूम बघायची असेल तर थांबा, कारण आम्ही खूप विचार करून बुक केलेली आहे. हां, शिवानीने चॉईस केली. एकदा चालून दाखव सगळ्यांना कशी चालत होती मगाशी. तरुणच ना, चालून दाखव ना. हां, एक पाऊल का उतरते, डायरेक्ट उतर ना. 1 2 3. हिल्स मी का घालू, तू का घातली? मी सांगितलं तुला हिल घालायला. या बिचारा फुलाला हातात ठेवून खाली उतरत त्याचा जीव गेला, कारण उतरता एवढ्या मोठ्या पायऱ्या, असं वाटतं खाली एक पायरी उतरते, ती पायरी मोठी होत चालली आहे. मला माहिती नाही तुम्हाला आवाज येत असेल की नाही. आम्हाला एक कॉमेंट पण आले की यश दादा 18,000ची गाडी घेऊ शकतो, तर 3 माईक का नाही? पण ते 3 माईकचा झोल असं आहे ना की डीजेला 3 माईक कनेक्ट कसं करणार ते कळत नाही. पण त्याच्यावर आम्ही रिसर्च चालू केलेली. आम्ही बघतो, जरी ते आवाज आला नाही तर आम्ही व्हॉइस ओव्हर टाकू. तर आता आम्ही आलेलो, एक काम करू, असं व्हॉइस ओव्हर टाक ना, मग जे आपण बोलतोय तसं. ते जर आवाज नाही आला तर बोला का कुठे आहोत. आता आम्ही आलेलो आहे पिंपळे, पंचाली, पिंपळे, पंचाळीला आलो आम्ही जेवायला. आम्ही जो काय बुक केलं
एअरबीएनबीचे एअरबीएनबी इकडे जवळच आहे, 10 मिनिटावर आहे. 10 मिनिटांनी 2 मिनिटावर आहे. त्यालाच मी विचारलं की सजेशन्स द्या, त्यांनी वैशाली वगैरे दिले, तर हा बोला की वैशालीला सकाळी नाश्ता करायला जायचं नाही. तसं रेस्टॉरंट म्हणून पण चांगलं आहे वैशाली, पण मी फक्त रेस्टॉरंटला त्या ब्रेकफास्टच केलंय. नाही फिरलोय मी. मी अग्री करतो, हायब्रिड आहे भाई, हायब्रिड आहे, पण ठीक आहे ना, थोडं तर माहिती आहे. पण गेलो मी तर लहानपणापासून राहिलोय, जॅक ऑफ ऑल, जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन. सुरुवात ज्याच्याही झाली पाहिजे त्याच्याही सुरुवात झालेली आहे. मसाला पापड मॅन्डेटरी, कुठेही जा काही खा, वैशाली जा, पांचाळी जा, कुठेही जा. माझी टांग तुझ्या हे कुठले भाई ते वाटतंय चिकनवाले, खरं ते सांग काय ते कुठले गोबी लॉलीपॉप फर्स्ट टाइम दाखव त्यांना. हा तुझा आहे भाई, काटाने. हे बघ फ्लावर, हा फ्लावर वास छान येतोय. प्युअर रेस्टॉरंट आहे, प्युअर व्हेज, प्युअर व्हेज, छान प्युअर व्हेज आहे, प्युअर व्हेज आहे, प्युअर व्हेज रेस्टॉरंट खरं प्युअर व्हेज आहे. टेस्ट केली नाही, दाखवली नुसती, टेस्ट करून दाखव. छान आहे, मस्त लागतं ना, एक नंबर लागतंय. असं व्हेजमध्ये जेव्हापासून मी नॉनव्हेज सोडले, व्हेजमध्ये असा आयटम खायला मिळालाच नाही ज्याच्यात आपण बोलू शकतो की लॉलीपॉप. तर मग आज फर्स्ट टाइम एकावून मजा आली. आणि शेजवान चटणी मला दिलीच नाही म्हणून मला काय कल्पनाच नाही शेजवान चटणी कशी आहे. दे ना जरा शेजवान, दे ना त्याच्यातून चमचा ना तरी. 2025 रंगरंगोटी कार्यक्रम स्पर्धेत गौरांगचा पहिला मस्त दिसतंय. काहीतरी लोणच्या सोबत काहीतरी बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. पाकळ्या काढल्या. हा मी पाकळ्या काढल्या. ऍस्थेटिक. अरे हे ते सूर्यफूल वाटतंय. हो मी लिंबूच्या खाली सॉरी कांद्याच्या खाली लिंबू पाणी ठेवले, म्हणजे तो कांदा सेम सेम कॉपी करतेस तू, ते सांगणार आहे. हां पण ह्याचं बघ ना भाई, बघ खाण्याची इच्छा अजून वाढते. काय ह्याच्याने उलट कमी होते. नाही हा. अजून वाढते इच्छा. तुझं काय म्हणणं आहे याच्यावर, वाढते का कमी लागले? तुझं तोंड ना ते जादू असतं ना, जादू सारखं दिसत हे वाढलेलं आहे बा, असं होतं हे बघ. बस परत बघ भूक लागली. भूक लागली. ओ माय गॉस, ओ माय गॉस किती जेवण. ओ माय गॉस कसं जाईल जाईल. रोटे किंवा भात मागवायला लागेल अजून, कारण एक याच्यात नाही जाणार आहे मला वाटतं. सवयीप्रमाणे जसं आमचं ठरलेलं असतं, कुठेही आम्ही जातो ना, रूम मध्ये पहिले हात जाण्याच्या आधी बघा सामान बाहेरच ठेवले, एक ह्याच्या पाठीवर आहे. आम्ही डायरेक्ट तुमच्या सोबत रूम ठेवू. हे प्रमोशन नाही आहे गाईस, आम्ही नेहमी तुम्हाला दाखवतो रूम टूर. एक नंबर ब्रो, इथे गाडी आणली पाहिजे होती ऍक्च्युली खेळायला. शीट ते दाखव. मिस केलं ब्रो. यस तू देतो ना रूम टूर. आईला मला ही खिडकी वाटलेली आहे बघा, पण मला तरी कळलं पाहिजे पहिले काय. हो किचनला दोन्ही साईडने एंट्री आहे, तिकडून एक एंट्री आणि इकडून एक एंट्री आहे. हा हॉल आहे. हा चल पहिले किचन बघूया. हे बघा किचन. किचन मध्ये तुम्हाला भेटेल डायनिंग टेबल. डायनिंग टेबलवर 1 2 3 4 5 जण बसू शकतात एकत्र. इथे किचन मधून असे फिरून आले की समोर बायको दिसते. मला एक असं घर पाहिजे. त्यांना विचार विकायला काढताय का फुकट. मस्त, मला आवडलं. ठीक आहे इकडे आता हॉल दाखवतो तुम्हाला. आणि आम्ही हॉटेल बुक करत होतो, ते 2 रूम बुक करावे लागले असते, त्याच्यामध्ये पण आम्हाला सेम प्राइस होत होता, ह्याच्यावर महाग होत होतं. मग आम्ही विचार केला की एअरबीएनबीच करू. नेहमी आम्ही एअरबीएनबीच करतो. बेस्ट आहे. 3 BHK 3 BHK घर आहे. ओ हो हो, मला खूप आवडलं भाई. खूप. वा, अरे गॅलरी पण आहे. हे इकडे थांब थांब. ब्राह्मण नाही पेशवाई वाईब येते घरात. तेच म्हणजे तेच म्हणायचं तुला. ए इकडे पहिले आतमध्ये, पहिले रूम टूर, पहिले रूम टूर. वॉशरूम आहे, नाईस कमोड. वेटिंग एरिया पण दिले. जर आतमध्ये आमचं बिझनेस मीटिंग, किती भारी आहे. बिझनेस मीटिंग चालू असेल तर बाहेर लोकांनी इकडे बसायचं. ओ बेडशीट्स अँड टॉवेल. हे तुम्ही बघताय, जर तुमच्यानी आम्हाला एअरबीएनबी दिले, जर हे लूज झालं तर हिच्यामुळे झालेलं आहे. मस्त आहे. चला 1 2 3.5. आई शपथ भाई, कसला कोझी रूम आहे भाई. भाई 6 डेस्क पण आहे. आणि हे बघ हे कट्टा. भारी एक नंबर भाई, एक नंबर. थांब थांब थांब. आउटस्टँडिंग भाई. कपडे वाळत घालायला हे बघ इथे एवढा मोठा करून ठेवलाय. नाईस यार. आणि हे बघ टेबल डेस्क. अरे यार असं फर्निचर पाहिजे. खरं जाम मेहनत केली आहे हे एअरबीएनबी बनवायला. त्यानंतर हा बेडरूम. हा समजला. ओ हे डबल बेडरूम आहे. नाही
भाई इथे एसी नाही पण तो ह्याच्यात बघ नीट दिसतंय का? यांनी कूलर लावलाय इकडे पण. ए, हे बघ. इस्त्री. यश हे बघ. रात्री बंदच ठेवलेलं. रात्री भीती वाटणार आहे थोडीशी. हे थोडं एक्स्ट्रा कारण कंजेस्टेड झालं थोडं. आणि ही तीच बाल्कनी पण सगळ्यांना तेच आहे. पण यार यांचे बेडशीट वगैरे किती म्हणजे हे असं वाटतं आपण प्रमोशनच करतोय पण पण नाही पण चांगलं छान आहे. याला पण गॅलरी आहे. हे काय म्हणतात त्याला चादरी वगैरे एकदम थीम नुसार आहेत. भाई हा बेस्ट रूम आहे. हा माझा. हा बेस्ट रूम आहे. लाईट कुठे? भाई साफ. लाईट कुठे? नाईस कोझी वाईब मला खूप आवडला. वाईब विथ याशी सर्टिफाईड. येस वाईब विथ याशी सर्टिफाईड. भाई अमेझिंग रूम आहे. आणि ऍक्च्युअली काय फायदा माहिती तुम्ही जर हॉटेल एक मिनिट हा बघा आमचा कॅमेरामॅन बघा हा इकडून असा बाहेर आला मला मी कोसळताना दिसलो. आम्हाला पण क्लिअर कट कॅमेरामध्ये होता की कॅमेरा हात पण देत नाही. अजिबात मी ना अशी स्लो मोशन मध्ये अशी कॅमेरा आयुष्यभर अजून पण हात नाही देत आहे. अजून पण हात देत नाही. नशीब बॅग होती. चल हा परत एकदा करूया. कारण इकडे तुम्हाला धडपडता येतं लागणार पण नाहीये. आणि कमी प्राइस मध्ये 3 रूम भेटले आहेत. 3 रूम आणि ते पण एवढा भारी. मला डायनिंग टेबल पण आवडला की किचन मध्येच आहे आणि छान आहे. मला आवडलं हे सगळं जे एस्थेटिक आहे. तर आता इथे जर आता फ्रेशन अप होतो नंतर आम्हाला काकीकडे पण जायचंय तर भेटूया लवकर. बघायला लागलं बिचाराला एवढं लागलंय आणि ह्याला हात देत नव्हती. तुला दिसत नाही का पाठी? एक कानाखाली जातानाच बघितलं. पाठी कसं दिसेल मम्मीचं लॉजिक बघितलं. अरे पण जाताना दिसलं. पण तो किती स्लो मोशन मध्ये पडला माहिती असं. बाल्कनी मध्ये तुम्हाला मगाशी दाखवली नाही. या दोघांनी मला थांबवलं दाखवताना. पण ही बघा बाल्कनी. भाई अजून काय पाहिजे. एवढं कोझी आहे. मस्त आहे. मला आवडलं. पण असं घर ठाण्यात मुश्किल आहे. डिफिकल्ट आहे. महाग आहे. महाग तर असणार भरपूर कारण बाल्कन्या भरपूर आहेत. छान कोझी. आता तू रात्री 1500-1200 हा 1500 वगैरे असेल मला 1500 असेल. कारण हा धडपडून झालेला आहे. हा बघा. तर ह्याला सगळं करून झाल्यानंतर 2 3 4 एवढं लागलं कळतंय मला आतमधनं. तो असा पडलाय तो. पण आता आपण काय करायचं काकीकडे जाणार आहे. नंतर FC रोडला जाणार आहे. त्याचा ब्लॉग आम्ही करू. पण मला असं FC रोडला मला असं वाटतं आपण चॅलेंज करू. ते बघूया काय ते. हा चॅलेंज वेगळ्या व्हिडिओ मध्ये करू. भेटूया लवकर. बाय बाय. चेहरा बघा शहाणीचा. आली ना आत्ता. मी गौरांग आत्ता आत आला. मी पण पडलेलो कारण खूप सकाळी लवकर उठलं थकल्यासारखं झालंय. पण मी झोपलो होतो थोडासा. हा पण थोडासा झोपल्याचा चेहरा बघा. मी याला बोललो कॅमेरा घेऊन ये गपचूप. ही भाई फुल एकदम रेडा प्रो मॅक्स झालेली एकदम. कसं काय तोच आवाज ऐकून मी उठून आलो. बघितलं हा. क्या बात है. शूटिंग नाही करू शकत. क्या बात है. तू 5 मिनिटात जाणार होतात ना काकीकडे. हा चल उठ शिवानी लवकर उठ. चल जाऊया. आता एवढं काय ना जाऊन आलोय आणि सकाळी लवकर उठलं ना म्हणून झोप येते. 5:45ला उठलोय म्हणून झोप लवकर उठलो म्हणून इथे लवकर पोहोचलो आणि एवढा वेळ मिळाला फ्री. हो मग ये लवकर. चल आता उठ. मेकअप नाही करत आल्यावरती फेस वॉश. हा ठीक आहे. माझ्यासोबत थोडासा स्कॅम झाला गाईज. मी त्याला बोललो नारळ पाणी पिशवीमध्ये दे तर त्यांनी ह्या पिशवीत दिले तरी नारळ पाणी. मी बोललो असं कसं घेऊन जायचं. ए पागल आहे का. त्या ती दुसरी पिशवी असते. नारळ पाणीची वेगळी पिशवी येते. हे जरा झोल झाला माझ्यासोबत. आता पिऊ कसं. असं हा स्ट्रॉ टाक असा आणि पी. गाटा 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 सगळं गाटा. माझं आहे. हा तुझ्या हातात का स्ट्रॉ. मला स्ट्रॉ मधून पियाला नाही आवडत. एक पी पी. स्ट्रॉ मध्ये ना अशी माती हात डाग बघ. कुठला डाग. अरे थोडीशी माती असते रे. अच्छा आत पण असते. स्टोर होते माती म्हणून स्ट्रॉ नाही वापरायचे. चांगलं आहे का. नाही चांगलं टाकून देऊ. काय चवच नाही. शेवटी आम्ही काकूकडे आलोय. आता नारळ पाणी वगैरे सगळं घेतलेलं ते घेऊन जातो वरती. आणि आम्ही काकूकडे ब्लॉग करणार नाही कारण आज मला असं
आणि त्यांना बरं नाहीये थोडं, बरं तर नाही. मग उगाच ते अनकम्फर्टेबल अजून नको. हा म्हणून आता आम्ही जातो, भेटतो जाम टायमानंतर आलोय, जवळ बसू. आई ग खूप आळस आलाय. आणि मला असं वाटतं की आता ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो, कारण की नंतर आम्ही पटकन मग घरी जाऊन FC रोडलाच जाणार तो आहोत. पार्ट 2 येणार आहे, तर तो Part पण 2 तुम्हाला बघायचा आहे की पुणे ब्लॉग पार्ट 2. तर चला आता जातो. जर हे आपला एंड असेल तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू अवर चॅनल. आणि आमचे सगळे व्हिडिओ बघा, जुने जर तुम्ही बघितले नसेल, 1 महिन्यापूर्वी जर तुम्ही चालू केलं असेल बघायला, तर जुने परत सगळे बघून टाका. प्लेलिस्ट बनवते कुकिंग, आणि प्लेलिस्ट चेक करा. चिटचॅट व्हिडिओ प्लेलिस्ट, मग लग्नाचा खर्च वगैरेचा एक प्लेलिस्ट आहे, Yes. ट्रॅव्हलचा एक आहे, तर ते सगळं तुम्ही चेक करा. थँक्यू गाइस, बाय.